परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या चारठाणा नगरीतील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सध्या घडीला 3 पक्षांमध्ये काटेची लढत दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, अपक्ष उमेदवार या तिघांमध्ये चुरशीची लढत सुरू असून दरम्यान आपल्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। ठाण्यामध्ये निवडणूक जोरात चालू आहे, चुरशीची निवडणूक चालू आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजयराव भांबळे यांचा मानणारा गट मोठा असून त्यांनी विकासाची भरपूर कामे केलेली आहे। त्यांनी यावेळी जिल्हा परिषदला चांगला उमेदवार दिलेला आहे, तरुण उमेदवार आहे आणि लोकांची कामे करणार आहे। 4-5 वर्षापासून चारठाणा सर्कल त्यांनी पिंजून काढलेला आहे। लोकांची अडीअडचणी विकास कामे हे त्यांनी केलेली आहे। सरूबाई शंकर जाधव आणि तसेच पंचायत समितीला आमचे बंधू सय्यद रहमत अली, अकबर अली हा पण तरुण आहेत। ते पण ग्रामपंचायतचे 3 वेळेस ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहे। त्यांनी पण चांगले लोकांची अडीअडचणीला लावून कामं केलेले आहेत आणि चारठाण्यामध्ये आतापर्यंत जे काही विकास केलेला आहे फक्त मान्य विजयराव भांबळे माजी आमदार यांनीच केलेला आहे। आतापर्यंत चारठाण्यामध्ये कोणीही असे कामे केलेले नाहीत। आमच्या चारठाण्यामध्ये त्यांनी सरकारी दवाखाना, आपले बंधारे, पुन्हा रस्ते, पुन्हा समाज मंदिर, सर्कलमध्ये पण भरपूर कामे केलेली आहे। हे सर्कल 3 टर्म झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना जिल्हा परिषदमध्ये निवडून दिलेला आहे। विजयराव भांबळे यांच्या विश्वासावर जनतेने मत केलेलं आहे। पुन्हा हेच परिस्थिती 4था टर्म सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरूबाई शंकर जाधव आणि सय्यद रहमत अली हेच निवडून येणार आहे। आज या परिस्थितीमध्ये आता सगळं सर्कल चालू आहे आणि सगळा समाज त्यांच्या पाठीशी आहे। या ठिकाणी प्रबळ दावेदार म्हणून या ठिकाणी भाजप असेल, राष्ट्रवादी मोठ्या पक्षाचे उमेदवार रिंगणात असताना अपक्षांचं काय आहे सध्या परिस्थिती? चारठाणा जिल्हा परिषद मध्ये निष्ठावंतांना डावळल्यामुळं पूर्ण हे जनतेने अपक्षाचं काम हाती घेतलेलं आहे आणि ही शक्ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि शेवटी जनता जनार्दन आहे। आणि तुम्ही बी बघत आहे, चौकट फिरत आहे आणि एक्झिट पोलचा रिपोर्ट सध्या सिट्टी जिल्हा परिषदला सोनाली ताई इंद्रजित घाटुल व पंचायत समितीला असगर नजीर देशमुख यांची निवडणूक निशाणी EC हे सध्या नंबर 1 ला आहे। या ठिकाणी काय अजेंडा काय आहे अपक्ष उमेदवाराचा तुमचा? अजेंडा अपक्ष उमेदवाराचा हे आतापर्यंत जे ते 15 वर्षापासून जिल्हा परिषदचा सदस्य स्थानिक लेवलचा होता आणि त्यांनी जवळपास बंधारेचं काम केलेले। बंधारे किती केले काय केले पण 80% पाणी सगळ्या लोकांना माहित आहे त्याच्या शेतात जातं, त्याच्यापासून बाकीच्या लोकांना काही त्या बंधाऱ्याचा फायदा नाही। आणि राहिलेलं काम रस्ते बघा, नाल्या बघा, रोड बघा, वॉटर सप्लायची टाकी बघा, आज बी लोकांना टँकरनं पाणी घ्यावं लागतं आणि टँकरचा भाव बी आता सध्या असं वाढलेलं आहे 150 ते 200 रुपये टाकी आहे आणि भांडा 7 ते 8 रुपयाला आहे आणि ज्यावेळेस टँकर येईन त्यावेळेसच त्या लोकांना पाणी भेटन, अशी अवस्था ही चारठाणा सर्कलची झालेली आहे। तुम्ही म्हणता त्या ठिकाणी चारठाण्यामध्ये विविध समस्या, आता तुमच्या समोरच तुमच्या विरोधकांनी आता सांगितलं की माजी आमदाराच्या नेतृत्वाखाली चारठाण्यामध्ये खूप विकास कामं झालेली। ते त्यांच्या पक्षाचा सांगण, पण सत्य परिस्थिती जे तुम्ही सर्कल मध्ये बघायले ते खरं आहे का खोटं आहे? मग ते बघा ना तुम्ही, गावात चालता येणं, गड्डे हे, त्याच्यानंतर ST गावात येणं, फाट्यावर थांबायली। एक काळी ज्यावेळेस काही नव्हतं, मीडिया नव्हती, फोन नव्हतं, त्यावेळेस या गावात भोकर भुसावळ गाडी येत होती, हंडी गाडी येत होती। आता तर ती गाडी सुद्धा फाट्यावर येते आणि त्याच्यामध्ये आमच्या मायमाऊलीला फाट्याहून पायी यावं लागतं। आता तरी समजा खाजगी मुलं काही काम नसताना, नोकरी नसताना, काही व्यापार नसताना ऑटोनं ते प्रवासीला आणत आहे। असे बेहाल झाले, काय सांगायचं आता? मग तुमचा अपक्ष उमेदवार विजय झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी दूर होतील? याच्यानंतर जे बी रोटी कपडा मकान आणि दैनंदिन जीवनात जे आजच्या लोकांना लागणारे सगळ्याच्या अगोदर ते आम्ही कामे करणार आहे।
रोटी कपडा मकान दैनंदिन जीवन हा हा वैयक्तिक करत असतो, मात्र सार्वजनिक विकास हाच सर्वात महत्वाचा मुद्दा. सार्वजनिक कामं म्हणजे आज बी इथं दवाखाना आहे, दवाखान्यामध्ये डिलिव्हरीचा पेशंट असलं तर त्याला डायरेक्ट रेफर परभणीला करावं लागतं. अशी अवस्था दवाखान्याची आहे. शाळा चौकळ गावागावात डिजिटल झालेले आहे. आमच्या इथे एक बी डिजिटल शाळा नाही, अंगणवाड्या नाही, आहे तर त्याला रस्ते नाही. आणि वॉटर सप्लायची आमच्या ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी वॉटर सप्लायची जी लाईन टाकलेली आहे पलीकडच्या गावात, इथं 2 गाव आहे, कसबा आणि पेठ, तर ते पेठ मध्ये निव्वळ जिथून सांडपाणी नाल्याचा वाहतं त्यामध्ये वॉटर सप्लायची त्याने लाईन टाकलेली आहे आणि ते लिकेज झालेले, तेच आमच्या मायमाऊलीला सांडपाणी म्हणून घ्यावं लागायला आणि ते पिण्याच्या पाण्याची सप्लाय आहे. अशी अवस्था ह्या जिल्हा परिषद सदस्यामुळे झालेली आहे. आता या ठिकाणी भाजप पक्षाचे उमेदवार असेल, त्यांचे समर्थक आहेत, त्यांचा असा दावा आहे की बाबा सध्या घडीला केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजप पक्षाची सत्ता आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा राहणार आहे. जर चारठाणा नगरीचा विविध विकास काम करायचं असेल तर भाजपच्या उमेदवाराला निवडून द्या असं त्यांचं म्हणणं आहे. कसे सध्या ग्रामीण भागात जे माणूस आपल्यासाठी अहोरात्र काम करणार आहे ते फक्त इंद्रिज भैया घाटूल व असगर नजीर मिया देशमुख उर्फ MD हे लोक रात्रंदिवस लोकांचे पगार करतात. कोणतंही काम असलं तर ते बाईकवर हे आहे. वैयक्तिक कामं करतात, हा. परंतु सार्वजनिक विकास कामं करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा लागतो किंवा निधी खेचून आणावा लागतो आणि तो निधी खेचून आणण्यासाठी भाजपचा उमेदवाराला तर सुलभ जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे फंड आहे, जिल्हा परिषदला त्याचा फंड आहे, पंचायत समितीला ते तर येणारच नाही असं थोडी आहे. ते आले म्हणजे ते तिथं रोखून थोडी थांबणार, ती बी शेवटी जनतेचे सेवकच आहे ना. सत्ता आल्यावर करणार. ते जे माजी होते JDP मेंबर ते 15 वर्षापासून सत्तेतच होते, सत्तेमध्ये ते काय करू शकले नाही 15 वर्षापासून. आता काय करणार ते? त्यांना काय करू शकत नाही. ते नुसतं आश्वासने, पोकळ आश्वासने. सगळ्या जनतेला माहिती आहे की आपण आश्वासने कसे दिलेले आहेत, कोणाकोणाला काय काय आश्वासन दिलेली आहेत. आता असं झालेलं आहे आमच्या इथं, कोणाला सरपंच करतो, कोणाला मेंबर करतो, कोणाला नोकरीला लावतो. इतके मोठे मोठे आश्वासन चालू आहे त्यांचे. मात्र आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली, घसरलेली आहे. ते आता लई परेशान आहे आणि ते काही करू शकत नाही. सत्ता असू द्या, काही असू द्या, त्यांना विकास काय आहे ते आतापर्यंत त्यांनी केलेलं नाही. तुम्ही म्हणतात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल बोलता तुम्ही, तुमची लढत कोणत्या नेत्यासोबत आहे, कोणत्या पक्षासोबत आहे? आमची सध्या लढत कोणासोबत नाही. आम्ही नंबर 1 वर आहे सध्या. तुम्ही लढत म्हणजे ते दोघं सारखे राहतील, आम्ही त्यांच्यावर नंबर 1 वर राहणार आहेत. तुमची लढत राहणार. सध्या अपक्ष आझाद उमेदवार आमचं इंद्रिज घाटूळ व MD देशमुख यांच्या सोबत जवळपास 1 नंबरवर तुम्ही राहाल. 1 नंबरवर कोणासोबत राहाल? आमच्या सोबत कोणीच नाही. सध्या नंबर 1 वर आझाद उमेदवार, अपक्ष उमेदवार आम्हीच आहे. जवळपास ह्या लोकांचा 2000 फरकानं आहे आमच्या मागे. आणि उद्याच्या 7 तारखेला 9 तारखेला तुम्हाला जनता जनार्दन दाखवून देईन. आता पैशाचा भाव बी वाढलेला आहे, प्रत्येक घरात 5000 रुपयानं वोट चालणार आहे. तर शेवटी जनता पैसे घेणार ते घेणार आहे, पण सगळ्या मायमाऊलीचा आशीर्वाद आहे. आणि शेवटी अपक्ष उमेदवार इंद्रजित घाटूळ, सोनाली ताई तसेच MD देशमुख हेच येणार आहे. काय नाही, चांगला नंबर आहे. निवडणूक काय म्हणते, हवा कोणाची? सध्या हवा का हवा आहे, सगळे क्षत्रिय आमची. क्षत्रिय. अरे वा. हो. काय नाव आहे उमेदवाराचं? वैभव दशरथ देशमुख, क्षत्रिय. सर्कल का पंचायत समिती? पंचायत समिती. गणामध्ये. हो. अच्छा, त्याची आहे. म्हणजे जिल्हा हो. परिषदला जिल्हा परिषदला आहेत ती गवी. कोण आहे, तुम्हाला कोण आवडतं? आता आम्ही पाहू आता, अकरा ना 2 दिवसात. हा. नमस्कार. काय नाव? रामराज. कुठलचे? इथले चारठाणास. काय म्हणते जिल्हा परिषद निवडणूक? काय म्हणते आता, काय म्हणायचं हवा कोणाची? आता एका जणांचं 12 बापाचे 12 असते कोणते सांगा. तेच होतं. काहून शिटीलाच काहून? काऊन पहिल्यापासून आमचे ते दादा. असं आहे. हं. कोणते दादा? आठवण. अच्छा, हं. ओके. काय नाव? विलास देशमुख. बर. जिल्हा परिषदच्या निवडणुकीत हवा कोणाची? हवा शिट्टी. चिठ्ठी. का? कारण जे जुने लोक समजा
ह्या पार्टीतून ह्या पार्टीत करायचे 4 महिने, त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? जे माणूस निष्ठावंत खूप दिवसापासून याचा त्याच्यामुळे त्याच्याकडे जाणार राहणार. अच्छा, निष्ठावंताला देणार. आणि पंचायत समितीला? पंचायत समितीला शिट्टी, हे आपला छत्री छत्री. अपेक्षे. हो. राजाभाऊ चित्र देशमुख. बर, चारठाणा नगरीच्या जिल्हा परिषदच्या सर्कल मध्ये हवा कोणाची? अपक्ष उमेदवार कोण आहे? घाटोळ. अच्छा, कारण काय? कारण 20 वर्षापासून तो माणूस निष्ठेने त्यांच्याकडे राहिलेला आहे अच्छा. आणि यावर त्यांना डावलण्यात आलं, म्हणून ते लोक त्यांना द्यायला पाहिजे. निष्ठा काही आहे का? निष्ठेला काही किंमत आहे का? असं तर तेच निवडून येणार आणि त्यांना तिकडे द्यायला पाहिजे होतं, दिलं नाही. मग राष्ट्रवादीचा उमेदवार पण निष्ठावंतच आहे. नाही, आता आले ते. शंकर. हो, असते ना थोडेफार. हो, पण गावचं आहे ना. गावचे. तुम्हाला काय अपेक्षा आहे नवीन उमेदवाराकडून? उमेदवार कोण? जनतेच्या सुविधा करण्याची अपेक्षा, बाकी काय असणार आहे आपल्या? अच्छा. लोकल का पैशाची अपेक्षा थोडीच राहते. नाही, आता जे उमेदवार निवडून आलं हो. त्या उमेदवारांनी कोणतं असं मोठं काम आहे जे अगोदर करावं? सार्वजनिक कामाची अपेक्षा असते. अच्छा. हा, वैयक्तिक कामं कोण करणार? सार्वजनिक कामाची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. बरं. या का अलीकडे? गजानन देशमुख. बर, काय म्हणते हवा? म्हणजे अपक्ष सध्या चालू आहे छत्री. हाव गणामध्ये हाव. आणि सर्कल मध्ये सर्कल मध्ये आता ते काय सांगता येत नाही. काय सांगते? हो. माझं नाव अमित पांचा. कुठं राहतो? इथंच गावात राहतो. काय काम करतो? शिक्षण चालू, भरतीच तयारी. बरं, चारठाणामध्ये तू आता युवक आहे, हो. तुझी काय अपेक्षा आहे? जिल्हा परिषद मध्ये निवडून आलेल्या नेत्यांनी कोणते काम करावं चारठाणामध्ये? निवडून आलेल्या नेत्यांनी फक्त एकच काम करावं की जसे की जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं, परत जे रस्ते होत नाही त्यांच्याकडे द्यावं, हे समोर जे नाली आहे अशा नालीकडे बघावं, जिथे खड्ड्याची कामं राहिलेली ते बघावं, आर्थिक करून गरिबाकडे जरा लक्ष द्यावं. अच्छा, आता हवा कोणाची आहे? हवा तर सध्या सर्वच पक्षाचे लोक म्हणतात आमची हवा याची हवा, पण आता ते 9 तारखेला कळलं कोणाची हवा आहे काय, असं सांगू शकत नाहीत ना आपण की आता येणाऱ्या 1 तारखेला आपलीच हवा आहे. वोटर मध्ये मागं पुढे होऊ शकतात ना काय ना काहीतरी, पण मात्र येईल सुट्टीच आहे. आता तुम्ही सध्या नोकर भरतीची तयारी करतात. हो. जिल्हा परिषद मधून निवडून येणाऱ्या नेत्यांनी उमेदवारांनी कोणते काम करावे तुमच्यासाठी? आमच्यासाठी काय ते म्हणजे जे भरतीसाठी लागणार एखाद्या ग्राउंडची सुविधा करावं, कुठतरी ग्राउंड द्यावं आणि असे पोरांना भरतीसाठी मदत करावं, प्रोत्साहन द्यावं असं काहीतरी. चारठाणामध्ये मैदान आहे खेळायला? खेळायला मैदान नाही पण मैदानाची तयारी करावं. ते गार्डन आहे का? गार्डन नाही. सांस्कृतिक सभागृह आहे का? नाही आता होईल ना हळूहळू. कधी होईल? जर सीट जर लागली कोणी जरी आलं तर ते हळूहळू करेल ना, असंही नाही की ते एकदम करेल. तुमची इच्छा नाही त्यानं करावं? नाही, आता इच्छा सर्वांची इच्छा असल्या तरच होईल ना. अच्छा, काय म्हणते हवा? हवा आता इंद्र घाटोळ आहे. अपक्ष. सध्या भाजपाची हवा आहे. कारण काय, या सर्कलमध्ये राज्यमंत्री मेघना दीदीने भरपूर निधी दिलेला आहे. त्या निधीचा आता त्यांच्या विरोधात जो अपप्रचार चालू आहे त्याच निधीचा दुरुपयोग या इकडे घ्या फोटो थोडे हा रस्ते करून त्यांनी केलेला आहे. त्याकरिता त्याची बदनामी चालू आहे की यांनी काय 15 वर्ष काम केलं, त्यांच्या कार्यकाळात भरपूर कामं झालेले. आणि इथून पुढे जर BJPचा उमेदवार निवडून आला तर येणारा जे विकासाची कामं आहे ते राज्यमंत्री साहेबा ते भरपूर निधी उपलब्ध करून देणार. याकरिता BJPच्या उमेदवारांना भरपूर मताने जनतेने विजयी करावे. जिल्हा परिषदसाठी सौ मीनाताई राऊत आणि पंचायत गण चारठाणा तहसीन देशमुख आणि पंचायत समिती गण जाम मंगलताई मस्के यांना भरघोस मताने निवडून द्यावा अशी मी मतदारांना विनंती करतो. काय ना डावललं भाजपनं, त्यामुळे आम्ही अपक्षाला साथ देऊ. निष्ठावंत हे पब्लिक दाखवत असते. निष्ठावंत किती काम करतो, त्यानं काय केलं तिच्या बाबतीत हे पब्लिकला माहित आहे. सध्या भाजप पक्षाकडून तुम्हाला पंचायत समिती गणातून निवडणुकीची उमेदवारी देण्यात आलेली.
सध्या काय म्हणते हवा? हवा नंबर 1 आहे. भाजपची हवा नंबर 1 आहे. कारण की त्या हवेचं कारण नंबर 1 असायचं असं आहे की सन्माननीय मेघना दिदी साकोरे बोर्डीकर ह्या राज्याच्या राज्यमंत्री असून आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. आणि त्या पालकमंत्री असल्यामुळे प्रत्येकाला वाटत आहे की अजून त्यांचे 4 वर्ष पालकमंत्रीचे बाकी आहे. आणि त्यांचा निधी जो त्यांच्याकडे आहे, जिल्ह्याची चाबी, तो निधी आपल्या सर्कलला कसा आणता येईल आणि त्याचा उपयोग आपल्या ग्रामीण भागात कसा करता येईल, त्यासाठी जनतेला माहिती आहे की येणाऱ्या काळात आपण भाजपच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहावे. त्यामुळे की ह्या गावाचा आणि सर्कलचा काही विकास होईल. या ठिकाणी काही उमेदवार उभे आहेत. ते म्हणतात की निष्ठावंतांना पक्षाला डावललं, त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला, त्यामुळे या ठिकाणी सर्व जनता माझ्या पाठीशी आहे. काही तसं काही नाही. निष्ठावंत आहे ते स्वतः म्हणायले, पक्षानं म्हणायला पाहिजे किंवा नेत्यानं म्हणायला पाहिजे की हा निष्ठावंत आहे. आणि जर निष्ठावंत असते तर मग डावलण्याचं कारणच नव्हता. त्यांना कुठेतरी काही चूक घडली असेल त्यांच्याकडून, ते जनतेला माहिती आहे आणि नेत्यालाही माहिती आहे, स्वतःलाही माहिती आहे. आता काय चूक घडली त्यांना त्यांचं आत्मपरीक्षण करावं, त्याच्यामुळे त्यांना डावलण्यात आलं असं. त्यांचं म्हणणं आहे की चारठाणा नगरीमध्ये मागील 15 वर्षापासून लोकांच्या तळागाळापर्यंत भरपूर विकास कामं वगैरे केली, सगळ्याच्या मनामध्ये मी, म्हणून यावेळेस माझाच विजय होईल. आता तुम्ही ते जर असं म्हणत असताना की त्यांनी विकास कामे केली तर तुमचा कॅमेरा थोडासा ह्या रोडवर गिट्टीवर जाऊ द्या. हे एका महिन्यात आमच्या इथं रोडचा सारा इथून तिथून सत्यानाश झाला. 34 लाखाचा रस्ता होता, एका महिन्यात खडी आणि त्याची कच जी होती का फपुटा, ते डस्ट म्हणते, त्या कचमध्ये केलेलं आहे आणि लोकल सिमेंटमध्ये काम केलेलं आहे, ते सगळं वाहून गेलं. त्या बसस्टँड पासून तर गुरलिंगप्पा यांच्या घरापर्यंत लोक बहिष्कार टाकू लागले मतदानावर. आम्ही विनंती केली की बाबा एकदा आम्हाला निवडून द्या, आम्ही याच्यानंतर परत डबल त्याला दुसरं लेअर मारू की तिथं फपुटा उडणार नाही. कोणी केलं होतं काम ते? अपक्ष उमेदवार जे आता निष्ठावंत म्हणतात त्यांनी केलेलं काम आहे. दुसरा असा मुद्दा आहे विरोधकाचा की बाबा नानासाहेब राऊत जे उमेदवार होते या ठिकाणी, जे मोठे नेते म्हणून सध्या भाजपकडून उमेदवारी देण्यात आली, त्यांना 3 वेळेस संधी दिली तरी त्यांनी चारठाणा नगरीचा काही विकास केला नाही. भरपूर विकास केलेला आहे. आता दाखवायला खूप काही आहे. आणि विकासाचा म्हणजे इथले रोडचा ना, आता ह्याच रोडचा उल्लेख केला की मी याच्या आधी 1.5 वर्षापूर्वी त्या तिकडा रस्ता झाला, देशमुख मेडिकल ते बस स्टँड, तो रस्ता आज जाऊन बघा 1.5 वर्षापूर्वी झालेला, आणि हे 1.5 वर्षानंतर झालेला हा रस्ता बघा. त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून इथला मोठा PSC दवाखाना झालेला आहे, फाटा येथे कमान झालेली आहे, गावातले भरपूर गट्टूचे रोड झालेले आहेत, संस्थेवर सभा मंडप झालेला आहे, इकडं पाटील गल्ली सभा मंडप झालेला आहे, त्यांच्या माध्यमातूनच झालेलं पुढाकारात. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी दवाखान्याचं काम असेल, हे असेल, हे सगळे माझे आमदार विजय भांबळे यांनी निधी देऊन केलेला आहे. नाही, निधी ना, माझे आमदार भांबळे यांचा निधी नव्हता, ते सोबत होते त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादीत होतो. पाठपुरावा विजयरावनं थोडा केला तर नानासाहेबांनी जास्त केलेला आहे. मुंबई येथे पाठपुरावा करून जिल्हा परिषद माध्यमातून त्यांना पाठपुरावा करून हा निधी आणलेला आहे. आमदार फंडातला निधी नव्हता तो. अच्छा, सध्या घडीला चारठाणा सर्कल मध्ये जनतेला काय आवाहन करू इच्छिता? जनतेला एवढंच आव्हान आहे माझं की येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आम्ही दोघं उमेदवार. जिल्हा परिषदला सौ मीनाताई नानासाहेब राऊत आहे, पंचायत समितीला मी स्वतः तहसीन जाफरमिया देशमुख आहे, आणि आमचे सहकारी ताई मंगलाताई प्रकाश मस्के ह्या जोगडा गणातून आहे. आम्ही हे तिघ जे आम्ही उमेदवार आहोत, आमच्या पाठीशी जनता राहणार आहे. कारण की जनतेसोबत मेघना दिदी आहेत, बोर्डीकर साहेब आहेत आणि पक्ष आहे. आणि आज जो पक्ष आहे का तो सगळ्या योजना जो पक्षाच्या आहेत, लाडकी दिदी असो, त्याच्यानंतर 2000 नमो मोदीचे शेतकऱ्यांना असो, त्याच्यानंतर राशन फ्री हे त्या मोदी सरकारनं केलेलं आहे, त्याच्यानंतर गॅस जो आहे महिलेसाठी तो 100 रुपयाचा भाजप सरकारनं केलेला आहे. तर येणाऱ्या काळात सगळ्याला माहित आहे की आपण कोणासोबत राहावं. आणि जर विकास करून घ्यायचा असेल तर तो समाज सगळा जनता ही भाजपच्या पाठीशी राहणार आहे. मी सर्व जनतेला आव्हान करतो, विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी भाजप या पक्षाच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा 3 उमेदवारांना विजयी करावे एवढी विनंती करतो. या गावामध्ये आपण काही नागरिकांशी, ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे. त्यांनी काय सांगितले आपण ऐकलेलंच. तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट देऊन निश्चित कळवा. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम, जिंतूर, परभणी. धन्यवाद.